नमस्कार मित्रांनो, 7 तारखेला होती आबाची मुंज बरं का. आणि आज होतं त्याचं देवब्राह्मण. देवब्राह्मणाला जायला थोडासा उशीर झाला बरं का मला, कारण 1-2 शूट सोडून जायचे होते मला. आणि शूट करून गेले आणि जेवण वगैरे केलं आणि गेले राजा शिवाजी पिक्चर बघायला. तिथं भेटली बरं का मला साक्षी, साहेब, आई, कार्तिक, सगळे आम्ही अशी फुल फॅमिली गेलो होतो. चित्रपट पाहून खरंच डोळ्यात पाणी आलं बरं का. आणि तुमच्या सगळ्यांना मला एक सांगू इच्छिते, हा चित्रपट आपल्या नवीन पिढीने तर नक्कीच बघायला हवा बरं का. कारण महाराजांनी रणनीती केलेली, त्यांचे विचार, स्वराज्यासाठी दिलेला वेळ आणि स्वराज्यासाठी दिलेला त्याग, हे आपल्याला खूप काही शिकवून जाते बरं का. त्यासाठी माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जवळील चित्रपटगृहामध्ये जाऊन राजा शिवाजी हा पिक्चर नक्की बघा. आणि मित्रांनो, एका गोष्टीचं मला राहून राहून वाईट वाटते की काल परवा जे 3 वर्षाच्या पोरीवरती जे अत्याचार झाले ना, महाराज जर आपल्यामध्ये असते तर असे अत्याचार झालेच नसते. आणि जरी झाले असते तर महाराजांनी त्याचा चौरंग केला असता. हे काय आत्ताच्या सरकारला काय जमन आहे, सरकार काय ह्याच्यावर ॲक्शन घेईन. त्या गोष्टीचं मला फार वाईट वाटते. आणि अजून एक की मराठी चित्रपटाला एवढा भारी हाऊसफुल शो गेला आणि एवढा भारी रिस्पॉन्स दिला. असंच सगळ्यांनी मराठी मातीला, मराठी पिक्चरला आणि मराठी भाषेला सपोर्ट करा. मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. तिथून पुढे आम्ही गेलो घरी, जेवण वगैरे केलं आणि ह्यांची मजा मस्ती चालली होती. जोक कुठल्या गोष्टीवर चाललेला तो काय मी तुम्हाला सांगू शकत नाही. श्रद्धाला बाय बाय केलं आणि घरी गेले. आजच्यासाठी एवढंच होतं बरं.